नमस्कार. गोखले एज्युकेशन सोसायटी मुंबई विभागातर्फे आयोजित संस्थेचे माजी सचिव व महासंचालक, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिमत्व, जीवन व कार्य या विषयावरील व्याख्यानमालेतील आजच्या 6व्या पुष्पाप्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित प्रवक्ते, ज्येष्ठ सनदी लेखापाल, ख्यातनाम वक्ते आणि BYK कॉलेज ऑफ कॉमर्सचे माजी प्राचार्य डॉक्टर विनायकराव गोविलकर, या व्याख्यानाच्या आणि संस्थेच्या अध्यक्षा माननीय प्राचार्या डॉक्टर सुहासिनी संत, या व्याख्यानासाठी उपस्थित संस्थेच्या विविध महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, सहकारी प्राध्यापक वृंद, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी यांचे एक चतुरस्त्र आणि बहुआयामी अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. त्या पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी, ते पैलू समजावून घेण्यासाठी, तसेच त्यांच्या सत्वशील जीवन व पथदर्शी आणि मौलिक अशा कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी संस्थेच्या मुंबई विभागातर्फे सप्टेंबर 2023मध्ये सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिमत्व, जीवन व कार्य या विषयावरील व्याख्यानमाला सुरू करण्यात आलेली आहे. सप्टेंबर 2023मध्ये संस्थेच्या सचिव व खजिनदार आदरणीय प्राचार्या डॉक्टर दीप्ती देशपांडे यांनी सर डॉक्टर मोस गोसावी संस्थात्मक कार्याचा आदर्श या विषयावर पहिले पुष्प गुंफून या व्याख्यानमालेचा श्रीगणेशा केलेला आहे. या व्याख्यानमालेचं उद्घाटन केलेलं आहे. दुसऱ्या पुष्पामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन सल्लागार डॉक्टर विजय गोसावी यांनी सर डॉक्टर मोस गोसावी शिक्षण क्षेत्रातील उद्योजक या विषयावर, तसेच याच सत्रामध्ये, याच पुष्पामध्ये उच्च न्यायालयातील ॲडव्होकेट विश्वनाथ टाळकुटे यांनी सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिवेध व आठवणी या विषयावर पुष्प गुंफलेले आहे आणि सरांबद्दलच्या आठवणी त्यांनी जागवलेल्या आहेत. तिसऱ्या पुष्पामध्ये SMRK महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य DK गोसावी यांनी सर डॉक्टर मोस गोसावी कुशल प्रशासक या विषयावर आपले विचार व्यक्त केले. तसेच याच सत्रामध्ये, या पुष्पामध्ये BYK महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर KR शिंपी यांनी सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिमत्व विकासाचा प्रेरणास्त्रोत या विषयावर आपले विचार व्यक्त करून हे पुष्प गुंफलेले आहे आणि उपस्थितांना प्रेरणा दिलेली आहे. चौथ्या पुष्पामध्ये आध्यात्मिक प्रवक्ते श्रीयुत लक्ष्मीकांत जोशी यांनी सरांच्या आध्यात्मिक पैलूवर, आध्यात्मिक व्यक्तिमत्वावर प्रकाशझोत टाकलेला आहे. पाचव्या पुष्पामध्ये अथर्व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि ज्येष्ठ अभियांत्रिकी तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत कल्लूरकर यांनी सरांच्या द्रष्ट्या आणि सर्जनशील अशा व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकलेला आहे. तसेच द्रष्टा व सर्जनशील शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांना भावलेले सर त्यांनी आपल्याला समजावून सांगितलेले आहेत आणि सरांबद्दलच्या आठवणी त्यांनी आपल्याबरोबर सुसंवाद त्याबद्दलचा त्यांनी साधलेला आहे. आज या व्याख्यानमालेचे 6वे पुष्प या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या व्याख्यानासाठी आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे आदरणीय डॉक्टर विनायकराव गोविलकर सर. BYK महाविद्यालयामध्ये विद्यार्थी, तसेच पुढच्या काळामध्ये एक सहकारी प्राध्यापक, त्यानंतर विभाग प्रमुख, उपप्राचार्य, प्राचार्य अशा अनेकविध भूमिकांमधून डॉक्टर गोविलकर सरांनी BYK महाविद्यालयामध्ये प्रदीर्घ सेवा दिलेली आहे. एक उत्तम वक्ते म्हणून त्यांचा लौकिक आहे. आज सर डॉक्टर मोस गोसावी नेतृत्व संपन्न संघटक या विषयावर ते पुष्प गुंफणार आहेत. डॉक्टर गोविलकर सरांचे शिक्षण ते MCOM, LLB, FCA, PhD असून पुणे विद्यापीठामध्ये ते प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झालेले असून
सनदी लेखापाल परीक्षेमध्ये, चार्टर्ड अकाउंटंट्स परीक्षेमध्ये भारतामध्ये गुणवत्ता यादीत ते आलेले आहे. आत्तापर्यंत 63 पुस्तकांचं त्यांनी लेखन केलेलं असून त्यापैकी 58 पुस्तके ही आर्थिक विषयांवर आहेत. अगदी अलीकडच्या काळातील त्यांची प्रमुख पुस्तके म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था @75, भारतीय अर्थव्यवस्थेतील निर्णायक वळणे मोदीनॉमिक्स यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येऊ शकेल. बौद्धिक संपदा अधिकारावरही त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि अनेक विद्यापीठांमध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून त्याचा उपयोग केला जातो. अर्थजिज्ञासा हा आर्थिक संकल्पनांवर आधारलेला 1500 पानांचा कोश त्यांनी एक हाती हा प्रकल्प पूर्ण केलेला आहे. अर्थशास्त्राव्यतिरिक्त भारतीय तत्त्वज्ञानावर, भारतीय संस्कृती आणि सांस्कृतिक विचारधारेवर त्यांनी काही पुस्तकांची रचना केलेली आहे. त्यामध्ये अर्थ नावाचा पुरुषार्थ, पावक कर्मे, यज्ञ, दान, तप, श्रीसूक्त, आराधना श्री लक्ष्मीची, श्री गणपती अथर्वशीर्ष आणि विकासाची भारतीय संकल्पना या विषयांवरही त्यांनी पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या क्रमिक पुस्तकांची त्यांनी निर्मिती केलेली असून त्याची प्रशंसा ही NCERT या केंद्रीय शिक्षण संस्थेनं केलेली आहे. वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमध्ये आत्तापर्यंत सुमारे 1100 लेख त्यांनी समयोचित अशा विषयांवरती त्याचं लेखन केलेलं आहे. विविध वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी साप्ताहिक लेखमालाही चालवलेल्या आहेत आणि त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. नाशिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संचलित श्री गुरुजी रुग्णालय या धर्मदाय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये त्यांनी दिलेलं योगदान हे अत्यंत मौलिक आहे आणि या हॉस्पिटलचे ते संस्थापक अध्यक्ष आहे. आणि या माध्यमातून ते सामाजिक असं योगदान देत आहे. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ने त्यांना CA इन सोशल सर्व्हिस असा किताबही त्यांना दिलेला आहे. असे एक ख्यातनाम वक्ते, एक प्रगल्भ असे विचारक, एक प्रगाढ असे चिंतक आणि एक ख्यातनाम वक्ते आणि ज्येष्ठ सनदी लेखापाल डॉक्टर गोविलकर सर आज आजच्या पुष्पासाठी आपल्याला प्रवक्ते म्हणून लाभलेले आहेत. आजच्या या व्याख्यानमालेमध्ये, आजच्या या पुष्पाप्रसंगी मी डॉक्टर विनायकराव गोविलकर सर यांचं हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर संस्थेच्या अध्यक्षा आणि या व्याख्यानाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉक्टर सुहासिनी संत मॅडम यांचेही हार्दिक स्वागत करतो. सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, सहकारी प्राध्यापक, शाळांचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्र यांचे या पुष्पाप्रसंगी मी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी विरामतो. धन्यवाद. यानंतर मी प्रवक्ते डॉक्टर गोविलकर सरांना आजचे पुष्प गुंफण्याची विनंती करतो. नमस्कार. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून जवळपास 50 वर्ष काम केलेले माझे सर प्राचार्य डॉक्टर महोत्सव गोसावी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गोखले एज्युकेशन सोसायटीने एक व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेत मला एक पुष्प गुंफवण्यासाठी बोलवलं, याबद्दल मी संस्थेचा आभारी आहे. आणि आपल्या गुरुबद्दल आपलं असं मत मांडायची संधी मिळणं, मला वाटतं ही सुद्धा एक योगाची गोष्ट आहे. कारण सरांनी मला प्रत्यक्ष वर्गात शिकवलं आहे आणि त्यांच्या सहवासात मी सुमारे 37 वर्ष वेगवेगळ्या कपॅसिटीमध्ये, म्हणजे विद्यार्थी म्हणून, प्राध्यापक म्हणून, उपप्राचार्य म्हणून आणि काही काळ प्राचार्य म्हणूनही काम केलं आहे. त्यामुळे सरांना जरा जवळून बघण्याचा मला योग आला आहे. सरांचे व्यक्तिमत्व हे इतक्या विविध पैलूंनी नटलेलं आहे
की त्यातल्या कोणत्या पैलूबद्दल बोलावं हा प्रत्येक वक्त्यापुढे नक्कीच प्रश्न असतो. तसाच तो माझ्याही समोर आहे. आणि माझ्या आधी 5-6 जणांनी सरांच्या ह्या व्यक्तिमत्वाच्या पैलूबद्दल आपले विचार मांडले आहेत. मी थोडासा प्रयत्न आज करणार आहे. मित्रांनो, एखादा देश असो, एखादी कंपनी असो, एखादी संस्था असो किंवा एखादी व्यक्ती असो, ही आपल्या वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध होत असते, लक्षात राहत असते. म्हणजे उदाहरण जर सांगायचं झालं तर जपान हा देश, आपल्याला माहिती आहे की जपान हा क्वालिटी या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. जर्मनी हा देश प्रिसिजनसाठी प्रसिद्ध आहे. USA म्हणजे अमेरिका हा नवीन नवीन टेक्नॉलॉजीसाठी प्रसिद्ध आहे. इस्रायल हा देश लढवय्या म्हणून प्रसिद्ध आहे, देशभक्त म्हणून प्रसिद्ध आहे. असंच कंपन्यांच्याही बाबतीत म्हणता येईल. अमूल कशासाठी प्रसिद्ध आहे म्हणता येईल बरं? उत्पादनाचा दर्जा आणि उत्पादन करताना अनेकांना सामावून घेणं, यासाठी अमूल लक्षात राहील. टाटा उद्योग समूह कशासाठी लक्षात राहू शकतो? तर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे विश्वासार्हता. टाटा म्हटलं की कस्टमर्स डोळे झाकून वस्तू घेऊ शकतात. असंच व्यक्तीच्याही बाबतीत आहे का? त्यांनी केलेलं काम आणि व्यक्तीची गुणवैशिष्ट्य यामुळे ती व्यक्ती लक्षात राहत असते. मला असं वाटतं की सर डॉक्टर मोसो गोसावी हे समाजाच्या अनंत काळामध्ये लक्षात राहतील, ते या त्यांच्या 2 गुणवैशिष्ट्यांमुळे. त्यांच्या अंगी असलेले अनेक गुण हे आपण अनुभवलेले आहेत आणि त्याच जोडीला त्यांनी केलेलं प्रचंड काम हे सुद्धा त्यांची आठवण आपल्याला देत राहणार आहे. गोखले एज्युकेशन सोसायटी हे त्यांनी आपलं कार्यक्षेत्र निवडलं. खरं तर त्यांची बुद्धिमत्ता इतकी प्रगल्भ होती, त्यांची स्मरणशक्ती इतकी दांडगी होती, कामाचा उरक इतका प्रचंड होता की ते अन्य कुठल्याही क्षेत्रात यशस्वी ठरू शकले असते. परंतु त्यांनी शिक्षण हे आपलं क्षेत्र निवडलं आणि त्यासाठी गोखले एज्युकेशन सोसायटी हे माध्यम निवडलं. आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं सुमारे 50 वर्ष ते या संस्थेचे सचिव म्हणून राहिले. नेतृत्वात कोण आहे यावर अनेक गोष्टी आणि विशेषतः संस्थेची प्रगती ही अवलंबून असते. आपल्याला कल्पना आहे की गोखले एज्युकेशन सोसायटीचा विस्तार हा आता 140 युनिट्स गोखले एज्युकेशन सोसायटीचे आहेत. सुमारे 1.25 लाख विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत. सुमारे 4000 माणसं या संस्थेत काम करत आहेत. आणि या संस्थेचं ब्रीदवाक्यच आहे अबाव सेल्फ अबाव पॉलिटिक्स. हे जे काही रूप या गोखले एज्युकेशन सोसायटीला मिळवून दिलं, मला वाटतं त्याच्यामध्ये डॉक्टर गोसावी सरांचा फार मोठा वाटा हा आपल्याला दिसतो. संस्था मोठी झाली ती कोणीतरी मोठी करावी लागते आणि त्यासाठी नेतृत्व हे फार महत्त्वाचं असतं. हे नेतृत्व कोण करतं यावरच संस्थेची प्रगती ही तिचा वेग आणि दिशा ठरत असते. मला वाटतं नेतृत्व चांगलं घडण्यासाठी माझ्या दृष्टीने 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट जर कोणती असेल तर वैयक्तिक कौशल्य किंवा तज्ञता. जो नेतृत्व करणारा माणूस आहे तो व्यक्तिगतरित्या किती तज्ञ आहे, किती कुशल आहे, याच्यावर त्याचं नेतृत्व हे अवलंबून राहणार. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्या नेत्याला कामाचा आवेग किती आहे. हा आवेग जर खूप चांगला असेल, वरच्या दर्जाचा असेल, तर नेतेपदाचं काम
हे अधिक इफेक्टिव्ह होऊ शकतं. अनेकांच्या बाबतीत काय होतं, हा आवेग सुरुवातीला खूप राहतो आणि हळूहळू कमी व्हायला लागतो. यूज टू ज्याला आपण म्हणतो, तसं जर झालं त्या कामाच्या बद्दल, तर मग नेत्याचा इफेक्टिव्हनेस कमी होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गीत सेठी नावाचा एक मोठा प्लेयर आपल्या भारतातला आहे. जिंकतच होता, सारखी मेडल्स मिळवतच होता, आणि एक वेळ अशी आली की त्याचा परफॉर्मन्स चांगला होईना. तो क्रीडा मानसोपचार तज्ज्ञाकडे गेला आणि विचारला, आता असं का होतं, माझा तर खेळ चांगला आहे. आणि मग त्यांनी त्याचं ॲनालिसिस करून त्याला सांगितलं की तुझ्या खेळाचा आवेग कमी झाला आहे. तुला हे वाटायला लागलंय की आता मी जिंकणारच आहे, मला कोण हरवणार आहे, मला मेडल्स मिळतातच आहे, आणखीन काय मिळवायचं आहे, तू 2 महिने खेळू नकोस. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, 2 महिने तो खेळला नाही आणि पुन्हा त्याची जी यशाची कमान होती ती वाढती राहिली. हा कामाचा आवेग कायम राहिला पाहिजे. गोसावी सरांच्या बाबतीत आपल्याला दिसेल की 50 वर्ष सचिव राहून सुद्धा त्यांच्या कामाच्या झपाटलेपणात थोडा सुद्धा कमतरता आलेली दिसत नाही. नेत्यासाठी तिसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे चांगल्यावर अवधान. संस्थेमध्ये असेल, समाजामध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, चांगलं काय आहे ते सतत शोधत राहिलं पाहिजे आणि ते शोधून माझ्या संस्थेमध्ये मी ते आणलं पाहिजे. अशी जर दृष्टी त्या नेत्याची असेल, चांगल्यावरचं अवधान जर नीट असेल, तर मग त्या नेत्याचं कार्य हे इफेक्टिव्ह होऊ शकतं. मला असं वाटतं गोसावी सरांच्या बाबतीत तर हे आपण अनेकदा अनुभवलेलं आहे. चांगला विद्यार्थी त्यांचं लक्ष आहे, चांगला शिक्षक त्यांचं लक्ष आहे, चांगला कर्मचारी त्यांचं लक्ष आहे, चांगले कोर्सेस बाजारात आले त्यांचं लक्ष आहे, एखादी चांगली संस्था, एखादी चांगली घटना, ऑल इंडिया कॉमर्स कॉन्फरन्स नाशिकला झाली, ऑल इंडिया मॅनेजमेंट कॉन्फरन्स नाशिकला झाली, राष्ट्रपती नाशिकला आले. मला असं वाटतं हे चांगल्यावरचं अवधान ठेवणं हे नेत्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वेळेचं महत्त्व जाणणं आणि त्यानुसार वेळेचं नियोजन करणं. नेता वेळेच्या बाबतीत जर काटेकोर असेल तर आपोआपच संस्थेमधल्या सगळ्या गोष्टींना एक प्रकारची वेळेची शिस्त लागते आणि मग नियोजन चांगलं होतं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पण चांगलं होतं. तेव्हा असा चांगला नेता एखादी चांगली संस्था उभी करू शकतो. पण मित्रांनो, नेता म्हटला की आपोआपच संघटन पण आलं ना. नेतृत्व कोणाचं करायचं, तर संघटनेचं नेतृत्व करायचं. म्हणजेच या नेत्याला एक गोष्ट आणखीन करावी लागते आणि ती म्हणजे चांगलं संघटन उभं करावं लागतं. आता हा चांगला संघटक पण असायला पाहिजे नेता. आणि चांगला संघटक म्हणजे तरी काय नेमकं, तर अनेक गुणांचा समुच्चय हा त्या नेत्याकडे असायला लागतो. म्हणजे एक तर तो प्रसन्न असला पाहिजे, एक तर तो हसतमुख असला पाहिजे, एक तर तो साधा असला पाहिजे. आपण जर गोसावी सरांकडे बघितलं तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतात. ते सतत प्रसन्न असायचे. कितीही कामाच्या गडबडीमध्ये असले तरी त्यांची प्रसन्नता थोडी सुद्धा ढळलेली आपण बघितली नाही. हसतमुख असायचे. आपल्याकडे एक चाफ्याचं फूल असतं बघा, त्या चाफ्याच्या फुलाला एक छान 2 ओळी एका कवीने लिहिलेल्या आहेत. तो कवी म्हणतो, चंपक तुझमें 3 गुण है, रंग रूप और बास, लेकिन तुझमें एक कमी है, भ्रमर न आवे पास. तुझ्याकडे रंग आहे, रूप आहे, गंध आहे, सगळं आहे, पण तुझ्याकडे कमतरता काय, तुझ्याकडे भ्रमर येतच नाही, ही कमतरता आहे. जर प्रसन्नता असेल, जर हसतमुखपणा असेल, जर सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायची इच्छा असेल आणि त्या ठिकाणी त्या माणसाला पुरेसं ॲटॉनॉमी दिलेली असेल, फ्रीडम दिलेलं असेल, तर मला असं वाटतं सगळी माणसं या संघटनेतली एकत्र येऊन काम करतात.
म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट संघटना उभी करण्यासाठी जी लागते ती म्हणजे स्वतः प्रसन्न असणं, स्वतः हसतमुख असणं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणं. दुसरी एक गोष्ट लागते आणि ती म्हणजे हा नेता संघटनेतल्या सगळ्यांना हवासा वाटायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, नेता म्हटलं की भार वाटतो, तर तो भार न वाटता आधार वाटला पाहिजे. बऱ्याच वेळा नेता म्हटलं की दडपण येतं, पण खरं तर तो दडपण न वाटता दिलासा वाटला पाहिजे. अनेकांनी हा अनुभव घेतलाय. सर असताना सगळ्यांना सरांचा एक आधार वाटायचा, दडपण न येता दिलासा वाटायचा. आहेत सर आहेत, काही चुकलं तर दुरुस्त करून घेतील, कसं करायचं ते समजावून सांगतील. मला असं वाटतं की हे दडपण न येऊ देणं, भार न वाटणं, याच्याने संघटना उभी राहत असते. या नेत्याला पहिल्यांदा स्वतःचा आदर्श घालून द्यावा लागतो. म्हणजेच प्रयत्न नेत्याला स्वतः आधी करावे लागतात. नेताच प्रयत्न करतोय असं बघितलं की आपोआपच संघटनेतल्या इतरांनाही आपण तसंच प्रयत्न करावे असं वाटणं स्वाभाविक होतं. आणि ह्या प्रयत्नांच्या जोडीला 3 गोष्टी येतात. ती म्हणजे प्रेम, प्रेरणा आणि त्याच्या जोडीला येणारं प्रोत्साहन. माझ्या सहकाऱ्यांना प्रेम दिलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात. माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मी ज्या वेळेला MCOMला पहिला आलो, मला सरांनी स्वतःच्या हाताने एक पत्र लिहून माझं अभिनंदन केलं. एकदम अनौपचारिक, लेटर हेडवर टाईप केलंय, मग खाली सही केलंय, अजिबात नाही, स्वतःच्या हाताने लिहिलं. मला असं वाटतं हे जे प्रेम आहे, ही जी आपुलकी आहे, दुसऱ्यांना प्रेरणा देणं आहे. अरे तू हे करू शकशील, तू कर, मी आहे तुझ्यासोबत, प्रोत्साहन देणं. BYK कॉलेजमध्ये 84-85 मध्ये नवीन अभ्यासक्रमाला रिस्ट्रक्चर्ड कोर्सेस आले. कोणी प्रोत्साहन दिलं, कोणी प्रेरणा दिली? अवघड होतं. एवढ्या काही हजार विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये सगळ्यांसाठी रिस्ट्रक्चरिंग आणणं पुणे विद्यापीठात कोणी केलं नव्हतं. हे सरांनी करून दाखवलं, कारण सर एक उत्तम संघटक होते आणि संघटनेत असलेल्या अनेकांना प्रेम, प्रेरणा आणि प्रोत्साहन देताना स्वतः त्या प्रयत्नामध्ये ते सामील होत होते. नेत्याला आणखीन एक गोष्ट करावी लागते आणि ती म्हणजे काय करायचं हे त्याच्या डोक्यात पक्कं असलं पाहिजे. आणि हे एकदा काय करायचं याची निश्चिती झाली की मग ते मी करणार इथून सुरुवात करावी लागते. काय करायचं याचीच निश्चिती नसेल आणि मग सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन जर त्याचा विचार विनिमय सुरू झाला तर मला असं वाटतं निर्णय घेणं अवघड होतं आणि इम्प्लिमेंटेशन तर दूरच राहतं. सरांच्या बाबतीत आपल्याला ही गोष्ट नक्की अनुभवायला आलेली आहे की 4 जणांशी चर्चा करून मग सर ठरवायचे काय करायचं. आणि एकदा काय करायचं हे ठरलं की मग मात्र त्याचं नियोजन अतिशय उत्तम आणि हे मी करणार इथून सुरुवात. मला असं वाटतं ही जी वचनबद्धता आहे, कमिटमेंट आहे, ही सगळ्यात महत्त्वाची या नेत्याच्यासाठी असते. काम घडावं असं वाटत असेल तर योजना करायला लागते आणि ही योजना केल्यानंतर आपल्या गटामध्ये, संघटनेमध्ये एक बॉन्डिंग निर्माण करायला लागतं. आत्ता भारताचं चंद्रयान गेलं चंद्रावर आणि यशस्वीपणे लँडिंग करून आलं. मला असं वाटतं की त्या इस्रोच्या प्रमुखाला ज्यावेळेला विचारलं हे कशामुळे शक्य झालं, हे यश कशामुळे मिळालं, त्यांनी फार छान उत्तर दिलं आहे. त्यांनी सांगितलं, आमच्या योजना अचूक होत्या, प्रत्येकाचा रोल प्रत्येकाला नीटपणे एक्सप्लेन केलेला होता आणि त्याला तो समजलेला होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाने आपला रोल सांगितल्याप्रमाणे पूर्ण केला होता. 3 टप्पे आहेत बघा. योजना करणं, ती सगळ्यांना समजून सांगणं आणि ती सगळ्यांना समजली आहे याची खात्री करणं.
नाही तर बऱ्याच वेळा सांगितलं जातं, समजतं की नाही हे बघितलंच जात नाही. आणि तिसरी गोष्ट, प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट इतकी असली पाहिजे की प्रत्येकाने आपला रोल हा सांगितल्यानुसार पूर्ण केला पाहिजे. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर सरांच्या बाबतीत म्हणता येईल की सर एक नेतृत्व संपन्न असे संघटक होते. त्यांच्याकडे नेतृत्व होतंच, नेतृत्व करण्याची क्षमता होती आणि त्याच्याच जोडीला एक उत्तम संघटन बांधण्याची सुद्धा क्षमता सरांकडे होती. आणि हे सगळं असल्यामुळेच एक इंग्रजीत फार छान वाक्य आहे, ॲबिलिटी अँड एफिशियन्सी आर नेसेसरी. म्हणजे काय तर योग्यता आणि कार्यक्षमता आवश्यकच आहे, बट ॲट द सेम टाइम कमिटमेंट अँड कन्व्हिक्शन इज इक्वली इम्पॉर्टंट. तुम्हाला कमिटमेंट पण पाहिजे की हे मी करीन, मी करवून घेईन, ही कमिटमेंट. आणि कन्व्हिक्शन म्हणजे काय, यानेच हे होणार आहे, हाच मार्ग आहे. मला वाटतं सरांच्या एकूणच नेतृत्वाबद्दल आणि संघटन कौशल्याबद्दल जर बोलायचं झालं तर सरांनी हे नुसतं सांगितलं नाही तर करून दाखवलं. सातत्याने 50 वर्ष करून दाखवलं आणि त्याचा परिणाम म्हणून आपण हे गोखले एज्युकेशन सोसायटीचं छोटंसं रोपटं हे फार मोठ्या वटवृक्षात कसं परावर्तित झालेलं आहे हे आपण आज अनुभवतो आहोत, सगळा समाज अनुभवतो आहे. आणि म्हणून सरांच्या या योगदानाबद्दल मी एक त्यांचा विद्यार्थी, त्यांच्या महाविद्यालयात शिकवणारा एक प्राध्यापक आणि प्राचार्य या नात्याने सरांना अभिवादन करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. आदरणीय डॉक्टर गोसावी सरांचे नेतृत्व शैली आणि संघटन कौशल्य यावर आपण अत्यंत समर्पक अशा शब्दामध्ये प्रकाश टाकलेला आहे. यानंतर मी सत्राच्या व संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर संत मॅडम यांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. सर डॉक्टर MS गोसावी ह्या स्मृती व्याख्यानमालेचे आजचे पुष्प ज्यांनी गुंफले ते प्रवक्ते डॉक्टर विनायक गोविलकर, असिस्टंट ब्रांच सेक्रेटरी डॉक्टर महेश आवटी, B.Ed कॉलेज परेल येथील प्राचार्य डॉक्टर प्रशांत काळे आणि माझे सर्व सहकारी. सर डॉक्टर MS गोसावी नेतृत्व संपन्न संघटक ह्या विषयावर डॉक्टर विनायक गोविलकर सरांचे विचार नुकतेच आपण ऐकले. डॉक्टर गोविलकर सरांनी सुमारे 37 वर्षे एक विद्यार्थी, प्राध्यापक, उपप्राचार्य व प्राचार्य म्हणून सरांबरोबर कार्य केलेले आहे. त्यांच्या मते कोणताही देश, कंपनी किंवा व्यक्ती ही त्यांच्या वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध असते. व्यक्ती त्यांच्या कार्य व गुणवैशिष्ट्यामुळे लक्षात राहतात. डॉक्टर MS गोसावी सरांनी गोखले एज्युकेशन सोसायटी हे कार्यक्षेत्र निवडले. डॉक्टर गोसावी सरांची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती व कामाचा उरक हा प्रचंड होता. कोणत्याही संस्थेची प्रगती ही त्या संस्थेच्या नेतृत्वावर अवलंबून असते. डॉक्टर गोविलकर सर सांगतात की नेतृत्व चांगले घडवण्यासाठी 4 गोष्टी आवश्यक असतात. पहिली, वैयक्तिक कौशल्य व तज्ञता. दुसरी, कामाचा आवेग कायम राहिला पाहिजे. तिसरी, चांगल्यावर अवधान. आणि चौथी, वेळेचे महत्त्व व नियोजन. या 4ही गोष्टी डॉक्टर गोसावी सरांच्या ठायी होत्या, म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व नेतृत्व संपन्न होते. तसेच नेत्याला चांगले संघटन उभे करावे लागते. उत्तम संघटन करण्यासाठी अनेक गुणांचा समुच्चय नेत्याकडे असावा लागतो, जसे की प्रसन्नता, हसतमुखपणा, साधेपणा,
कार्य करणाऱ्याला फ्रीडम, सर्वांना बरोबर घेऊन जाणे, प्रथम स्वतः आदर्श असणे, प्रयत्नांबरोबरच प्रेम, प्रोत्साहन व प्रेरणा सहकाऱ्यांना देणे. डॉक्टर गोविलकर सरांनी हे सांगत असताना एक छान वाक्य सांगितले, नेत्याचा भार न होता आधार वाटायला हवा व नेत्याचे दडपण न येता दिलासा वाटायला हवा. डॉक्टर गोसावी सरांचा आपल्याला नेहमीच आधार वाटायचा. या सर्वच बाबी सरांमध्ये होत्या. त्यामुळेच गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एका रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. अशा प्रकारे अतिशय समर्पक शब्दात डॉक्टर गोविलकर सरांनी गोसावी सरांचे व्यक्तिमत्व आपल्या समोर साकारले. मला वाटते डॉक्टर गोसावी सरांचे आईवडील हे त्यांचे प्रेरणा स्रोत होते. ज्ञानाची अखंड कास धरली पाहिजे हा वडिलांनी दिलेला कानमंत्र सरांनी आयुष्यभर जपला. फक्त जपलाच नाही तर आचरणातही आणला. डॉक्टर गोविलकर सरांनी जे सरांच्या स्वभावाचे वर्णन केले त्याचा अनुभव आपणा सर्वांनाच आलेला आहे. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीशी गोसावी सरांचे जवळचे, जिव्हाळ्याचे आणि आस्थेचे नाते निर्माण झाले. सरांनी हे नाते फक्त निर्माण केले नाही तर ते नेहमी वृद्धिंगतच केले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सर ठामपणे उभे राहिले. आयुष्यात अभ्यास, विचार, चिंतन, मनन, श्रवण, पठण, लेखन, प्रयत्न व त्याबरोबरच विश्वास, आत्मविश्वास आणि आध्यात्मिकता यामुळेच सरांचे व्यक्तिमत्व हे एक नेतृत्व संपन्न संघटक म्हणून प्रचलित झाले. 9 जुलै 2023 रोजी हे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. तरीही त्यांच्या कार्याने, विचाराने ते कायम आपल्याबरोबर आहेतच. त्यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्रतेने आदरांजली वाहते. आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करून डॉक्टर गोविलकर सरांनी डॉक्टर गोसावी सरांबद्दलचे त्यांचे विचार सरळ, साध्या व मुद्देसूदरित्या आपल्यासमोर मांडले. ह्याबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे मी डॉक्टर गोविलकर सरांना धन्यवाद देते व इथेच थांबते. धन्यवाद मॅडम. यानंतर मी शिक्षणशास्त्र महाविद्यालय परळ, मुंबई येथील प्रभारी प्राचार्य डॉक्टर प्रशांत काळे यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावेत. आदरणीय सर मोस गोसावी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी सप्टेंबर 2023 पासून संस्थेच्या मुंबई विभागाने व्याख्यानमाला सुरू केली आहे. या व्याख्यानमालेचे 6वे पुष्प गुंफताना डॉक्टर विनायकरावजी गोविलकर यांनी एक आदर्श नेता कसा असतो व आदरणीय गोसावी सरांच्या रूपेने आपल्या शिक्षण संस्थेस तो कशा प्रकारे लागला व त्यामुळे संस्थेचा कशा प्रकारे विकास झाला याचे विस्तृत विवेचन केले. एक कुशल संघटक म्हणून आदरणीय गोसावी सरांच्या सानिध्यात त्यांना आलेले अनुभव त्यांनी आपल्याला विशद केले. मी डॉक्टर प्रशांत काळे, प्रभारी प्राचार्य गोखले एज्युकेशन संस्थेचे शिक्षणशास्त्र व संशोधन महाविद्यालय परळ, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आदरणीय गोविलकर सरांचे आभार व्यक्त करतो. आजच्या या 6व्या पुष्पाकरता संस्थेच्या चेअरमन आदरणीय प्रिन्सिपल डॉक्टर संत मॅडम यांनी अध्यक्षीय समारोप केला. आदरणीय संत मॅडमांनी आदरणीय गोसावी सरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्याला सांगितले. मी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आदरणीय संत मॅडम यांचे ऋण व्यक्त करतो. या व्याख्यानासाठी संस्थेचे सहाय्यक शाखा सचिव डॉक्टर महेश आवटी सर यांनी प्रास्ताविक केले. श्री महेश आवटी सर यांनी आदरणीय गोसावी सरांच्या व्यक्तिमत्वावर या अगोदर झालेल्या
व्याख्यानांची माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाकरता संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.